आता औषध घेतलं तरी फरक पडणार कारण औषधाने शरीराच्या तुमच्या मनाची काय अवस्था होती हे जबाबदार आहे. असं कोण म्हणतंय पुरी? तुझे प्रयत्न प्रामाणिक होते पण विलासच्या नशिबाला ग्रहण लागले त्याला तरी काय मी येण्यापूर्वी समाधानाने नांदत असलेल्या या घरात माझ्या वनस्पतीने दुःखाचं सावट पडलं. मी अपराधी आहे मी अपराधी आहे. मला माफ करा. का असा स्वतःला त्रास करून घेतेस? लक्ष्मीच्या पावलाने आलीस पण विलासने गैरसमज करून घेतला आणि अवधेसेला जागा करून दिली या घरात. त्याची माफी का मागावी? त्या दागिन्याचा उपयोगच काय? जेव्हा घरचीच इज्जत बाजारात तुला होते तेव्हा ते दागिने छातीशी कवटाळण्यात काय अर्थ बोलू? जाऊ दे. तू त्याला आता काहीच बोलू नको. तो समजवण्याच्या पलीकडे गेला. ते तुला आता पोरी सहन करावंच लागेल आणि बाप बसून सुद्धा सहन करतो आहे. तू पण सवय लावून घेतो दुसरा पर्यायच माझा पण नाईलाज झालाय. त्याच्या या विचित्र वागण्याने माझं डोकंच काम करेन असं झालंय. त्याच्या मनात तरी काय आहे? मानवी मनाचे सड आखलं आद्या तरी कोणाला शक्य असतं पण त्यांनी हा मार्ग का पत्करला बाबा? चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो पण वाईट गोष्टी लवकर अवगतात. कैलासच्या संगतीने पूर्णपणे बिघडला आहे. कैलासची संगत करू नका हे आधीच सांगितलं होतं मी त्याला. पण कैलास तुझा सक्का भाऊ आहे हे तू त्याला सांगायला हवं. हो मला सर्व माहित आहे. विलास त्याच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी कैलासची नीच कृत्य तू त्याला सांगायला हवी. बाबा मी त्याला सांगू शकत नव्हते. अरे मी जर त्याला सांगितलं असतं तर कैलासने विलासचं काही बरं वाईट केलं असतं. अशी मला धमकी देऊन गेला होता तो. मी खूप घाबरले होते. कारण कैलास कोणत्याही घराला जाऊ शकतोय मला चांगलं ठाऊक होतं. म्हणून कैलासचा होणारा छळ मी मुखाकडे सहन पैसे राहिले बाबा. बरं आता सांगावं तर वेळ निघून गेली. कैलास त्याच्या इतका जवळ आला आहे कैलास विषयी विलास काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. आता फक्त वाट पाहिजे त्याच्या आशी त्याची सद्वेग बुद्धी जागृत होईल. फक्त वाट पाहिजे फक्त वाट. चला तुम्ही आज
सुद्धा आयुष्यातून कळलं मागे पुढे पाहिलं आहे. आमच्या धंद्यात नात्याची कदर केली जाते. ती रक्ताची असली तरी सुद्धा त्याचा विचार केला जातो. विचार केला जातो फक्त पैशाचा. गुड. पेपर रहता म्हणूनच तुझ्यासारखी आम्हाला माणसं हवी असतात. त्या देवाची मेहरबानी झाली आणि तुझी माझी भेट झाली. तुझ्या मदतीने सगळे मार्ग साफ झाले. हे भुजल, तुझा भाषण बंद कर. स्वतःचे फर्दफडे फक्त आमचा उपयोग करून घ्यायचा एवढंच तुम्हाला माहित आहे. जेवढा व्यवहार तेवढाच माझ्याजवळ व्यवहार. बाकीच्या लक्षात तिकडे मंत्रालयात जाऊन दे. तुझ्या लाभांवर मी जास्त खुश आहे. कौतुक बंद कर आणि व्यवहाराचं काय ते बोल. फालतू बचपन करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. ते आपण तुझ्या अड्ड्यावर बोलू. तिथं भिंतीला ताण असतील शिवाय तुला सुद्धा घरात असेल. विलास, अरे विलास, विला बार मध्ये भूषण पाडलाय. काय सांगतोस काय? खरंच युवर ग्रेट. सहजासहजी विलास व्यसनाच्या आहारी जाईल असं वाटलं नव्हतंच मला. असं काय तू त्याच्यावर जाळ फेकलंस आणि तो बरबादीच्या वाट्याला गेलास? अरे त्याच्यात तर पैसे घेतो मी. तुला विलासची बरबादी होती आणि मला पैसा. हा कोणा भुजंगराव? अरे राहिलेला पैशाचं काय? अरे तू चिंता का करतोस? सगळे पैसे पोच होतील. पण तो साला देशमुख खूप त्रास देतोय. त्याचा सुद्धा बंदोबस्त करायचा आहे. सगळ्याचा बंदोबस्त करेल. बर व्यवहार पूर्ण कर. मग त्या देशमुख आपण पाठवतो ढगात. अरे ना ना ना, वेळ लागलं ती काय तुला? अरे तो माझ्या समोर निवडणुकीला उभा आहे. जर तू त्याला जगात पाठवलंस तर सगळं बिल माझ्या नावावर येईल आणि निवडणुकीतून 2 घाशे पडेल. त्याचं काय करायचं ते नंतर पाहू. नाही कैलास, अरे निवडणुका जवळ आली आहेत. त्या आधी त्याला ठिकाणावर बसवायला लागेल. जर तो निवडून आलास मी मात्र बर्बाद होईल. अरे तुझ्या बर्बादीने मला काय फरक पडणार आहे? अरे पैसा पुरवतो साहेब. जेवढा काम तेवढाच पैसा घेतो मी. कारण हा कैलासला कुणाची गुलामगिरी करण्याची सवय नाही आणि तुमच्यासारख्या स्वार्थी राजकारणाचे तर नाहीच नाही. एक वेळ आम्ही आमच्या दुश्मनावर विश्वास ठेवतो पण स्वतःसाठी काम करून घेणारा तुमच्यासारख्या नेत्यावर नाही. कारण तुमची जात नागाची. अरे कधी उलटे फेरणारे. तेव्हा तुझा जादू माझ्यावर चालण्याचा प्रयत्न करू नको. कारण हा कैलास स्वतंत्र आहे, स्वतंत्र. अरे त्याच्यावर कोणाचाही बंधन नाही. समजलास? येतो मी. अरे मला एकदा तर निवडून येऊ दे. मग तुझा कसा बंदोबस्त करायचा आहे हे चांगलंच माहित आहे मला. उगाच नाही राहिलो राजकारणात टिकून. झालं एक मागायला लावीन. एक माझ्यापासून पैसे होते माझी पूजा देणे देऊन येतो.
त्यांचं. मग हे काय? अरे नंद्या, त्या घरातील माणसं उपाशी राहू नये म्हणून तू प्रत्यक्ष हातगाडी ओढलीस. तुमच्या औषधासाठी तुम्ही गुडबारीच करा. नंद्या, ठीक आहे साहेब. ती भाजी घ्या. मंगेश, काय झालं हो? काही सुद्धा नाही पूजा. नाही का? सगळं ऐकलंय मी. माझ्यामुळे किती दुःख सहन करावं लागतंय तुम्हाला. पूजा, जे दुःख भोगायचं आहे ते परत उघडण्यात काय अर्थ ग? किती अभागी आहे. सुखाची स्वप्न पाहिली ती स्वप्नच राहिली. स्वतः सुखी नाही झाले पण इतरांना सुद्धा दुःख दिलं. पुन्हा ते सगळं बोलून दुःख कमी नाही होणार ना पूजा? मी काय करू मंगेश? फक्त वाट पहा उद्याच्या दिवसाची. कारण आजचा दिवस उद्याच्या आशेवर जगायचा आहे आपल्याला. मंगेश, मला वाटलं होतं तो हरामखोर कैलास माझ्याकडून पैसे घेतल्यानंतर तुमच्या दोघांच्या जीवनापासून दूर जाईल. पण म्हणजे कैलासने तुमच्याकडून पैसे घेतले? हो, त्यांनी माझ्याकडे 1 लाख रुपयाची मागणी केली होती. पण मी त्याला 2 लाख रुपये दिले आणि तुझ्याकडे एकही पैसा न घेता इथून निघून जायचं असं बाजावलं पण होतं. पण शेवटी त्या साल्याने माझ्याकडून पैसे तर घेतलेच, त्याशिवाय घराची बरबादी पण केली. तुम्ही त्याला 1 लाख रुपये दिले? का मंगेश, का दिले त्याला एवढे पैसे? तुमचा संसार वाचवण्यासाठी मी माझ्या आयुष्याची कमाई पडायला लावली. पण त्या हरामखोराला जे करायचं होतं तेच केलं त्यांनी. स्वतःच्या बहिणीची काय केली नाही तो इतरांची काय करतात. कधी कधी वाटतं की त्याच्या नळीचा घोटच घ्यावा. नाही पूजा, हा विचार सुद्धा कधी मनात येऊ देऊ नकोस. त्याने केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त त्याला नक्की मिळेल. बरं पूजा, काकांना औषध द्यायचंय. खायला काही बनवलं आहे का? हो, घेऊन येते. जा. नको सुनबाई. माझ्या खायची इच्छाच राहिली. काका, असं म्हणून कसं चालेल? औषध घ्यायचं म्हटल्यावर थोडं तरी खायला हवं. गेल्या 8 दिवसात स्वतःची काय दशा करून घेतली ते काय तुम्हाला काय ना काहीतरी खाल्लंच पाहिजे. या इथे बसा. पोरांनो, मला खरंच नकोय. असं काय करता काका? तुम्हाला लवकर बरं व्हायचं नाही का? बरं होण्यापेक्षा एकदा कायमचे डोळे बंद केलेले चांगले. काका, काय म्हणताय हे? अरे पोटच्या पोरानेच या घराकडे पाठ फिरवली. पण तू या म्हाताऱ्या काकासाठी उपपलिश केलंस. काका, अरे तुला काय वाटतं? तू जे काय करतोस ते मला माहित नाही. अरे का केलंस तू हे? या म्हाताऱ्यासाठी एवढी लाचारी का पत्करलीस? अरे औषध घेण्यापेक्षा तडफडून मेलो असतो तरी चाललं असतं रे. काका प्लीज, असं नका बोल. अरे या घराचं छप्परच कोसळून पडलंय. तिथं तू कुठे ठिगड्याला वाढवणार आहेस? आमच्यासाठी तुझी तळमळ पाहून जीव कासावीस होतो. काका, तुम्ही जर हतबल झालात तर या दुबळ्या मंगेशने कोणाकडे पाहायचं? तुम्ही कशाला काळजी करतात? विलासदादाचा गैरसमज दूर झाला की नक्की सुधारेल. आत्मविश्वास आहे मला. स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा किती सोपा मार्ग आहे. पण पोरा, जखमेवर कुंकर मारली की तेवढ्या पुरतच बरं वाटतं रे. विलास सुधारण्याच्या पलीकडे गेला. तुम्ही थोडा आराम करा. अशी मला बरं वाटतं. अरे पण काका, अचानक पोटात भाग आला. 4 2 गणपती केला आहे. विलास?
पूजा पूजा तू नंद्याबरोबर हॉस्पिटलला जा. पण बाबा काकाची काळजी करू नकोस, तू जा लवकर. नंद्या कसं आहे रे माझा विलास? बरं वाटतंय ना त्यांना शासन? आता बरं वाटतंय त्याला. खरं सांगतोयस ना तू? हो बाबा नंद्या सांगतोय ते अगदी खरं आहे. पण तुम्ही का आता औषध घेतलंय ना, चला थोडा आराम करा. चला मला पण डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचंय. मी सुद्धा येतो आता. बाबा असं काय करता? विलास आता अगदी चांगले आहे. 2 दिवसात डॉक्टर त्यांना घरी सोडणार आहे. 2 दिवस? पण 2 दिवस डॉक्टर का ठेवून घेत आहेत? काय झालंय काय माझ्या विलास? काही झालेलं नाही त्यांना. तुम्ही आधी चला पण थोडा आराम करूया. पण सुनबाई चला म्हणते ना, चला. हे बघ नंद्या, तू आता हॉस्पिटलला जा. भैरव काका तिथे थांबलेला आहे. छोटे मला मी एक विचारू. हा विचार ना. विलास साहेबांचा कशामुळे ऑपरेशन करायचं हे तुला नंतर सांगतो. तू आधी हॉस्पिटलला जा बघू. शेवटी का केलास ना? तुला सरळ सांगितलेलं मी त्या देशमुखला हार मारू नकोस, कारण तू त्याला मारलास. आपण काय करणार? खरंच चांगला समजावला गेला होता. पण तो म्हातारा मला शांतपणा शिकवला लागला. मग माझी खोपडी सटकली. पाठाला डबात साळाला. अरे त्याला ठार मारायचे पैसे दिले नव्हते तुला मी. हा माहित आहे मला. मारलाच साळाला. अरे आता कशाला वगात बसबस करतो? परत जीवा जोडणार का तो? अरे आमच्या धंद्यात आपल्याला माणसाला सुतक पाळत नाही. ठीक आहे, ते कसं काय करायचं हे मी पाहतो. तू विलास बद्दल कुठपर्यंत काम केलं? डॉक्टरना भेटलास? सगळा बंदोबस्त करून आलोय. अरे 1.5 लाख खाली येणार नाही तो डॉक्टर. त्यामुळे पूजा जाऊन झाला. तिला विलासला वाचवण्यासाठी माझे पाय धरावे लागतील. अरे पूजाची वाट पाहत राहा बंगल्यावर. ती हमखास येईल. शबाश कैलास, शबाश. बरं येतो मी. आता भेटतो मी तुला. जा.
चांडाळा, तू इथे का आलायस पुन्हा? हा म्हणजे अगं तुझ्यावर उपकार करायला आलो आहे मी. गेलेस ते उपकार काय कमी झाले? अरे रस्त्यावर आणून सोडलंस तू आम्हाला. रस्त्यावर येणं तुझ्या नशिबीत होतं. माझं फक्त निमित्त होतं. एका बहिणीच्या गर्भातल्या भावाचं निमित्त असूच शकत नाही. कारण कसं आहे, तुला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसाच कमवायचा होता. माझ्या मुलांचा दारूचा व्यसन लावून तू हॉस्पिटलचा रस्ता दाखवलं. अरे चांडाळा, अजून तुझं समाधान झालं नाही का रे? आता तरी दूर जा आमच्यापासून. अगं मी दूर गेलो तर तुझ्या नवऱ्याला कोण वाटली? मारण्याची भाषा करणारा किंवा वाचवण्याची भाषा करणार. अरे जा चालता वय तू. त्या परमेश्वराने जर माझी दया आली तर तू वाचवीन मला. तुझ्या मदतीची गरज नाही आम्हाला. लोक श्वास ठेवायला विचार कर. या संकटात फक्त मी तुला मदत करू शकतो. अरे तू काय मला मदत करणार? तू फक्त सदा देणं जाणतो. मदतीची भाषा तुझ्यासारख्या राक्षसाने करू नये. पूजा ओरडू नकोस. आतापर्यंत खूप ऐकलं, पण यापुढे एक शब्द तुझा ऐकून घेणार नाही मी. तुला ऐकावंच लागेल, कारण तुझ्या मदतीचे सर्व दार बंद झाले आहे. त्यासाठी विलासला हॉस्पिटलवर बाहेर काढायला तुला माझीच मदत घ्यावी लागेल. अरे बॉम्ब आहे हातीचा. विलासला 2 दिवसात बरं वाटल्यावर घरी घेऊन येणार आहे. अगं त्याला आता बरं वाटतं शक्य नाहीये. कैलास! हा अगं त्याला आता कधीच बरं वाटत नाही, कारण त्याची कोणी किडनॅप भेटणार नाही. नाही, तू काही सांगितलं तरी तुझ्या शब्दांवर मी विश्वास ठेवणार नाही. मी स्वतः जाऊन डॉक्टरांना भेटेन. डॉक्टर मंगेशला सांगत होते, ते ऐकलं नाहीस का तू? या 2 दिवसात ऑपरेशन झालं नाही तर विलास विलास एकही शब्द बोलला. तुझा प्रत्येक शब्द मला शाप करतोय. खूप लवकर प्रचिती आली माझ्या शब्दाची. तेव्हा आणि विलासच्या बाबतीत मी आता जे काही बोलतो आहे ते सुद्धा तुला आता शापच ठरणार. तेव्हा आता तुला तुझ्या नवऱ्याला जिवंत पाहायचं आहे की मरताना ते तू पहा. काही होणार नाही माझ्या विलासला. अगं चमत्कार घडवायला तुला संतोष माहितीचा अवतार आहे. अगं दोन्ही किडनॅप फेल झालेला आहे. त्याचं ऑपरेशन करून बदलल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. त्यासाठी डॉक्टर 1.5 लाख रुपये मागतोय. आहेत का तुझ्याकडे 1.5 लाख? अगं 150 रुपयाची अवकाश राहिली नाही तुझी. 1.5 लाख कुठून देणार? तुझीच तर मेहरबानी आहे नाही. म्हणजे पटलं तर तुला मी कमी ना असलो, जे बोलतो ते सक्तीच असतं. पण मी तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकत नाही. मी स्वतः जाऊन डॉक्टरांना भेटेन. काही उपयोग व्हायचा नाही. अगं डॉक्टरने जर तुला सांगायचं असतं तर केव्हा सांगितलं असतं. मंगेशला बाजूला घेऊन का सांगितलं? आणि जेव्हा तू मंगेशला विचारण्याचा प्रयत्न केला त्यानं तुला सांगण्याचं का टाळलं? काय सांगितलं डॉक्टरांनी? सांगा ना. काही नाही पूजा. काही नाही कसं? इतका वेळ डॉक्टर तुमच्याशी बोलत होते ते उगाचच का? नक्कीच काहीतरी गंभीर आहे. खरंच पूजा, काळजी करण्यासारखं काहीच नाही. मग तुम्ही इतका हतबल का झाला? मी जरा खाली जाऊन येतो. मंगेश, मंगेश! रडू नकोस पूजा, रडू नको. अगं विलासच्या ऑपरेशनसाठी मी कशी देईन? किती झालं तरी माझी बहीण आहे. पण त्यासाठी आजची रात भुजंगरावाच्या बंगल्यावर तरी मला पाठवत बर्बादीच्या घोर दरी भुंगताना मारून बहिणीच्या भरमरत्या जखमेवर भुंकर मारायला येईलच कसा? अरे स्वतःच्या रक्ताचा सुद्धा सौदा करणारे लांडगे तुम्ही. असाच विचार करा. तुझ्या विलासला वाचवण्यासाठी फक्त हात एक तुझ्याकडे पर्याय आहे. माझं काय खायचं ते, पण तू काय
शहाणपण ऐकू नकोस. तुझा नवरा तुला जिवंत हवा असेल तर भुजंगाच्या बंगल्यावर ये, तिथं वाट पाहतो मी तुझी. तुमच्या सुखातच माझं सुख सामावलेलं आहे. तुमच्या सुखाबरोबरच तुमच्या दुःखाची सुद्धा भागीदारी नाही मी. माझ्या सुखासाठी तू काय करू शकतेस पूजा? वाटेल ते करीन मी, पण तुम्हाला सुखी ठेवीन. तुमच्यावर येणाऱ्या संकटांना मी धैर्याने सामोरे जाईन. बापरे, एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? हो, खूप खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. नाही म्हणजे नेमकं किती? काका सांभाळा स्वतःला. मंगेश काही कर पण माझ्या विलासला वाचव रे. अरे मंगेश त्याच्या आईच्या मागे हा बाप त्याच्यासाठी आई झाला आणि आईच्या मावाने त्याला मोठा केला आणि आज माझा विलास. काही होणार नाही माझ्या विलासला दादा. अरे दारूमुळे किती फेल झाल्या आहेत रे त्याच्या. काका कोणी सांगितलंय तुम्हाला? तुम्ही शांत व्हा, मी आहे ना. कुठे निघाले? बाहेर. पण बाहेर म्हणजे नेमकं कुठं? हा तिथे नवऱ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही दिलेला नाही. माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी जरुरी समजत नाही. का? तुम्हाला माहित नाही. पण मला माहित आहे ना, सगळं ऐकलंय मी. ऐकलं ना? मग जाऊ दे मला. पूजा, म्हणजे हे घाणारडे काम करून तू स्वतःला शेवट करून घेणार होतेस? जगून तरी उपयोग काय होता माझा? थोडा सुद्धा भरोसा नाही का माझ्यावर? आतापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला, त्याची परतफेड तू अशाने देणार होतीस का मला? अगं विलास दादा फक्त तुझाच आहे का? तो माझा कोणीच नाही लागत का? बोल पूजा बोल. एवढा मोठा प्रताप करण्यापूर्वी एका शब्दाने मला विचारावं असं वाटलं नाही का तुला? आनंदात कृष्णाला सहभागी करून घ्यायचं असतं. पण तुम्हाला तर आमचं दुःख डोक्यावर घेऊन फिरावं लागतं. मंगेश आणखी काय काय करणार आहात तुम्ही आमच्यासाठी? शेवटच्या क्षणापर्यंत काय करता येईल तेवढं करेन मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पूजा, मी जिवंत असताना तुला काही करण्याची गरज नाही. तुला विलास दादा हवे आहे ना, मी वाचवेन त्याला. तो माझा प्रश्न आहे. काही करेन पण विलास दादांना वाचवेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पूजा, पुन्हा हे असले घाणेरडे विचार जरी मनात आणलेस ना तर याद राख, तुम्ही का उठलात? थोडा आराम वाटतोय का? बरं विलास कुठे गेलाय? बाहेर गेलाय.
मला तुझे खूप मोठे उपकार झाले माझ्यावर. काका, उपकाराची भाषा तुम्ही का करावी? भावाने भावासाठी केला तर त्याला उपकार म्हणायचे का? अरे वेळेला सख्खे भाऊ सुद्धा सख्या भावाचे प्राण घेतात आणि तू सख्खा नसून सुद्धा त्याला जीवनदान दिला. काका, एका क्षणात मला परका केलास ना काका? आणि रे पोरा, मनाला लावून घेऊ नको. तर माझा तो उद्देश नव्हता. पुन्हा काका, मत सांगणार नाही. काका, पुन्हा केव्हा परकेपणाची भाषा करू नका काका. नाही, नाही करणार. विलासच्या ऑपरेशन साठी एवढी रक्कम कुठून आणली? काका, तुम्हाला काय वाटतं मी चोरी केली? तसं नाही मंगेश, तू चोरी करणार नाही हे मला खात्री आहे. मग पैसे कुठून आणलेस त्याचा विचार तुम्ही का करावा? विलास दादाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तरी सुद्धा काका प्लीज. तुझ्या महानतेचा कौतुक करावा तेवढा थोडाच. थांबा मंगेश, बाबांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं नाही दिली. बोला मंगेश, एवढी रक्कम तुम्ही कुठून आणली? एका खास मित्राने मदत केली मला. कोण मित्र? नाव काय त्याचं? पूजा, हे सर्व तू का विचारतेस मला? कारण तुम्ही खोटं बोलत आहात म्हणून. नाही पूजा, मी खरं सांगतोय. मग अशी नजर का होता? माझ्याकडे पाहून सांगा. तुम्ही मित्रांकडून पैसे घेतले? मंगेश, मला नंद्याने सर्व सांगितलं. नंद्याने तुला खोटं सांगितलंय. नंद्या खोटं का म्हणून सांगेल? मग 4 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये असण्याचं कारणच का? एकाच हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा कुठल्या वॉर्डमध्ये आहात हे सुद्धा तुम्हाला कळून दिलं नाही. बोला मंगेश, का केलं तुम्ही असं? स्वतःचा जीव धोक्यात का टाकला? जर केलं नसतं तर या घरातून 3 अस्त्या उठल्या असतात. मग मी एकटा तरी जगून का उपयोग? विलास दादामुळे काकांची काय अवस्था झाली ती पाहिलीस ना तू? म्हणूनच मला हा निर्णय घ्यावा लागला. पण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे म्हणजे. परवा आहे कोणाला या जीवाची? नाहीतर मी एक लंगडा जिवंत असलो काय आणि असे का बोलता? मला माहित आहे, विलास ते वाटेल तसं बोलून तुमचा अपमान केला. पण विलास त्यावेळी सुसंगतीने बिघडले. पण आता त्यांना कळलंय चांगलं थोडं वाईट. त्याशिवाय चांगली गोष्ट आणि कोणती? खरं म्हणजे मला तुम्हा सर्वांना आनंदी पाहायचा आहे. आणि हा तुमचा आनंद कायम टिकून राहण्यासाठी मला इथून जायलाच हवं. पुन्हा जाण्याची भाषा केली. विलासला समजावून सांगितलं, तुम्ही त्यांच्यासाठी केवढी मोठी कुर्बानी दिला हे मी त्यांना पटवून सांगेन. आता ते माझं नक्कीच आहे. नाही पूजा, विलास दादांना सांगून काहीच उपयोग नाही. अरे काय सांगू नकोस. खराब खराब एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुझे हे खाण्याचे धंदे चालूच नाही. मग आता तुला शेवट केलं टाकतो. नाही, विलास, विलास, मंगेश, ह्याच्यासाठी रडतेस तू? याने मला आयुष्यातून उचललं, त्याच्यासाठी रडतेस तू? हा प्रेमळ बंधू भावाला जगलेला किडा आहे, किडा. हा माझा शेवट करतो. मारा त्याला, ठार मारा. तुमचं ऑपरेशन झालं कसं हे कधी विचारलं? ज्याला स्वतःची एक किडनी देऊन तुम्हाला जीवन दान दिलं त्याला ठार मारण्याची भाषा करता? या मंगेशनं स्वतःची किडनी देऊन स्वतः धोका पत्करला आणि त्यामुळे तुम्ही जीवन दान समजलात. आता काय सांगणार? आता काय सांगणार? मारा, मारा, मलाही मारा, ठार मारा मला. आणि आपल्या नफरतीची आग शांत करा. तुम्ही याला कितीही मारलं तरी या मंगेशने तुमच्यावर
वर्षावर केला पण तुम्ही त्याला काय दिलं फक्त लाखो मुलांचे बाळ. विलास या मुकेशने तुम्हाला बरबाद केलं नाही तर आबाद केलंय. पण ज्याने बरबाद केला त्या कैलासला माझा तुम्ही स्वतःचा जीवाचा तोच समजला. तो तुमचा घात करायला आलाय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं नाही. या मंगेशची माझ्यासाठी एवढं मोठं बलिदान दिला आणि मी त्याला मारत होतो. मस्त राजा तुझा हा मोठा मन मी ओळखू शकलो नाही रे. खूप मोठा अन्याय केला मी तुझ्यावर. अरे राजा, अरे तुझं पोटाही तोंडातही चुकलं नव्हतं रे. चुकला ते फक्त माझा. तुझीच वाट पाहतो तुम्ही. अरे पाहना, अरे ज्यांनी मला जीवन दान दिला त्यालाच हात मारणार तुम्ही. पण साल्या हे सगळं तुझ्यामुळे झालं. तूच सांगितलंस ना आजही मंगेश आणि पूजा प्रणयात धुंद झाले आहे म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला. तुझ्या पापी कारस्थाना बळी पडलो मी आणि मी माझ्या आयुष्याचा नाश केला. पण तुला तरी काय जिवंत ठेवू मी. विलास तुम्ही सोडायला नाही आलिया, आज तुला जिवंत ठेवणार नाही मी. पण तुला ठार पण मुक्ती दिलं त्याला. नशीब पाहून म्हणजे तुझी आई माझी मुलगी आहे. होय विलास, हीच तर माझी पत्नी आहे. तुझ्या आईचा फोटो असा सांगितला मला. तेव्हापासून माझ्या मुलीसाठी तिथे सारखं देऊ लागलो मी. एवढे दिवस तुम्ही का नाही सांगितलं. घाबरत होता कोणी. मी एक दारुडा. कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हा बाप तुला काय ओळख करून दिला. मग कैलास तुमचा मुलगा आहे हेच मला ठाऊक होतं का? नाही, ते आजच कळलं. म्हणून त्याला समजवण्यासाठी केलं पण ऐकला नाही. तावातावानी तुला मारण्यासाठी तिथे धावत आला. तिथून एक बंदूक उत्तरली. त्याच्या पाठोपाठ धावत आला. मग त्याला मारलंच का तुम्ही? नाही, मारलं नाही. मुक्ती दिली हाताला. माझ्या मुलीचा स्वतःचा संसारामध्ये. अरे हा जीवन ठेवून उपयोग काय. त्याने फक्त तुझ्याचा उद्ध्वस्त केला. म्हणून ह्या अभागी बापाने